नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण एक बेसिक रिटचिंग वगैरे शिकलो, ज्यात आपण टूल्स, मेनू, प्लगइन्स, कॅमेरा रॉ फिल्टर या सगळ्यांचा वापर केला। आता आपल्याला काय करायचंय की एक मॅच्युअर्ड इमेज आपल्या समोर स्क्रीनवरती तुम्हाला दिसते। मॅच्युअर्ड इमेज म्हणजे काय, जिथं लाईटचा प्रॉपर यूज केलेला आहे, त्यानंतर DSLR कॅमेरा वापरलेला आहे, तुमच्या चेहऱ्याला थोडासा मेकअपही केलेला आहे, याला मॅच्युअर्ड इमेज म्हणतात। जी मॉडेलिंग फोटोग्राफी असेल किंवा प्रोफेशनल फोटोग्राफी असेल, यांना एडिट करणं फारसं अवघड नसतं, मात्र ते काळजीपूर्वक करावं लागतं। त्यानंतर असतात इमॅच्युअर इमेज, म्हणजे काय की जे आपण घरगुती फोटो काढतो, मोबाईलमध्ये जे फोटो काढतो, जिथं लाईट प्रॉपर नसते, मेकअप प्रॉपर नसतो आणि कॅमेराही एक फारसा अँगल वगैरे ह्या गोष्टी फारशा प्रॉपर नसतात, तर त्याला इमॅच्युअर इमेज म्हणतात। तर आता आज आपण शिकणार आहोत की मॅच्युअर इमेज म्हणजे मॉडेलिंग फोटोशूट केलंय तर त्याला एडिट कसं करायचं। समोर तुमच्या पुढे एक अॅनिव्हर्सरीचा फोटो दिसतोय। त्या अॅनिव्हर्सरीच्या फोटोमध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर इमेज आपल्याला थोडीशी चेहरे वगैरे डेव्हलप करायचे, त्यानंतर काही एक्स्ट्रा ऑब्जेक्ट्स आलेले आहेत। इथं व्हाईट मध्ये इथं दिसेल तुम्हाला की एक माणूस उभा आहे, ते आपल्याला काढायचंय। त्यानंतर काही ऑब्जेक्ट्स ऍड करायचे, टप्प्याटप्प्याने आपण एक एक गोष्ट करूया। सगळ्यात पहिल्यांदा मी लॉक काढतोय, त्यानंतर मी काय करतोय, इमेज झूम करतोय। इमेज झूम केल्यानंतर तुम्हाला दिसेल की स्पॉट हिलिंग ब्रश टूलने काम करण्याला वाव आहे। अल्ट प्रेस केला, क्लिक केलं, ज्या स्किनचा आपण पॅच घेतोय ती जवळचीच असावी, हे मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे। पिंपल्स वगैरे काढून टाकले, ते काढत असताना परत एकदा लक्षात घ्या, तुमचा हार्डनेस 0 पाहिजे ब्रशचा, आणि साईज जी आहे ती ॲक्नेपेक्षा थोडीशी मोठी ठेवायची। हे बघा, अल्ट प्रेस करून मी क्लिक करतोय फक्त। तुम्ही बाकीचे टूल वापरू शकता, हा टूल वापरायला जास्त सोपा जातो, त्यामुळे मी बऱ्याच वेळा हाच टूल वापरतो। अशा पद्धतीने आपण इमेजच्या ॲक्ने काढतोय। आता आपल्याला इथे सेम प्रकारे ॲक्ने रिमूव्ह करायचे आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने आपण चेहऱ्यावरच्या ॲक्ने काढल्यात। इथं जर तुम्ही बघाल तर स्किन थोडीशी ऑइली दिसते। मी काय करतोय, इथे डॉश टूलने थोडीशी लाईट टाकतोय चेहऱ्यावरती, जेणेकरून इमेजला एक ग्लो येईल। त्यानंतर मी काय करतोय, फिल्टरमध्ये जाऊन स्किन फायनरचा यूज करतोय। आता जर तुम्ही बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने स्किन फायनरने स्किन फाईन करून घेतली। जे काही आपण क्लीन केलंय त्याचे पॅचेस कुठं उरले नाहीत, तर अशा पद्धतीने तुम्ही स्किन फायनरचा यूज करू शकता। आता ओके करायचं आहे। ओके केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इमेज एक प्रॉपर डेव्हलप झाली। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कॅमेरा रॉ फिल्टरचा यूज करता येईल का ते एकदा चेक करायचं आहे। फिल्टरमध्ये गेला, कॅमेरा रॉ फिल्टर, हे फिल्टर पूर्वीच तुम्ही इन्स्टॉल केलेले आहेत, ते इन्स्टॉल कसे करायचे हेही मागल्या लेक्चरमध्ये आपण शिकलो। इथं वेगवेगळे फिल्टर्स आहे, त्यापैकी कुठला प्रॉपर मॅच होतोय ते बघून तुम्ही करू शकता। इमेज जर थोडी झूम करून ठेवली तर आपल्याला जास्त प्रॉपर आयडिया येईल, कारण फिल्टर वापरत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची की आपलं मॉडेलचा जो फेस टोन आहे तो बदलता कामा नये। सायन इफेक्ट प्रो हा फायनल केलाय, ओके केला, थोडासा लाईट आलाय त्यात। आता मी काय करतोय, कलर घेतोय, एक लेयर घेतोय एक्स्ट्रा, आणि प्रॉपर ब्रश सिलेक्ट करून हा जो काही मॅन्युअल ऑब्जेक्ट आहे तो ब्रशने मी काढून टाकतोय। त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तिथली कलर शेड घ्यावी लागेल। आता जर तुम्ही बघितलं तर तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसत नाही,
अशा पद्धतीने तुम्हाला हे फायनल करायचंय. त्यानंतर तिसरी गोष्ट येते की वेगवेगळे ऑब्जेक्ट्स यात ऍड करणं. आता आपण काय करूया, एक विंटेज लॅम्प मला ऍड करायचं आहे. मी काय केलंय, नेटवरती तुम्हाला वेगवेगळे इमेजेस भेटून जातील ह्या विंटेज लॅम्पच्या. त्या डाउनलोड करून कटिंग्स तुम्हाला करून घ्यायची आहे. मी ऑलरेडी केली आहे. हा लॅम्प मी कट करून घेतला आणि तो व्यवस्थित बसवला इमेजवरती. इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, तो कट करून मी तिथे बसवला. त्यानंतर माझ्याकडे अजून काही ऑब्जेक्ट्स आहेत. ही लाईट आहे, PNG लाईट आहे, ही मी इथे वापरतोय. आता ती लाईट कशी पाहिजे ही एकदा आपण काय करूया, फ्रंटला घेऊन बघूया. ही लाईट आपण इथे ॲडजस्ट केली. त्याच्यानंतर मला काय करायचंय, माझ्याकडे अजून एक रेडी PNG आहे, ती इमेज मी इथे वापरतोय. तिला थोडंसं मोठं करून घेतोय. शिफ्ट प्रेस केलेलं आहे मोठं करताना, जेणेकरून सगळ्या बाजूने ती व्यवस्थित मोठी होईल. अशा पद्धतीने तुम्ही इमेज व्यवस्थित डेव्हलप करू शकता. आता हे टूल्स तुमच्या लक्षात आलेच असतील. अशा प्रकारे वेगवेगळे ऑब्जेक्ट तुम्ही ऍड करू शकता. यात कुठलंही अवघड काम नाहीये. सहजपणे तुम्हाला एडिटिंग जमून जाईल. इमेज एडिटिंगचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.